मारा तुला मारल्याशिवाय राहणार नाही अशी सांगू लागली. मी ऐकल्याने भविष्य पुसू नको रावणा संकल्प भावी भावना भविष्य चुकवा माया जाना नाना विंदान करीती प्राणी. असं असणारा भविष्यवाणी झालेली ही सत्य असते आणि हे चुकिण्याचे प्रयत्न केले तरी ही भविष्यवाणी चुकल्या जात नाही. ती असणारा भविष्यवाणी सत्य होती असं सांगू लागली. रावण ऐकू लागला. रावणे धरले दोरी चरण मद सांगावे माझे मरण नारद जाणे रामायण सत्य वाचन तो वदला. त्यावेळेस असणारा रावणानं काय केलं असणारा रावणानं सुद्धा विचारलं होतं असणारा पडला नारद मुनीला पाय धरले बाबा माझं मरण कशात असणार हे मला सांगा. त्यावेळेस नारद मुनी सांगू लागले. रावण ऐकू लागला. रावणा तुझ्या वदार्थी कौशल्या सुत राम दशरथी तो येऊन या लंके प्रती करील समाप्ती राक्षसा. सांगितलं नारद मुनीने ऐकलं. नारद मुनी सांगू लागले बाबा असणारा अयोध्येमध्ये असणारा कौशल्याच्या पोटी असणारा दशरथ राजा आणि असणारा त्याचा पती आणि त्याच्या असणारा वंशावणी जन्माला राम येईल आणि स्वतः असणारा राम लंकेला येईल तुझा वध करेल हे असणारे नारद मुनी सांगू लागले. आईचे सांगोनिया रावणा प्रती नारद निघे उदरपती त्यांचे गमनाची गती त्रिजगती अनुमपे. एवढा वृत्तांत सांगितला आणि उधरो असणारे नारद मुनी उधरो म्हणजे वरी गेले आणि आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेले. रावणाने हे ऐकलं. रावण काय विचार करू लागला. राम नामे विना वादत श्रीराम मुखी गात नाम अमृते नित्य तृप्त सवे डुलत स्वानंदे. डुलत स्वानंदे असणारा राम नामाचा जप करायचा इना वाजवायचा आणि आनंदाने असणारा आपलं मन असणार तल्लीन व्हायचे आणि नाचायचे असे असणारा आनंदानं जाऊ लागला. कीर्तनाच्या संतुष्टी तिला मुग्धेके दृष्टी पदोपदी आनंद कोटी सुख संतुष्टी उल्हासे. सुख संतोषी उल्हासे असणारा 24 तास असणारे उल्हासामध्ये राहायचे. नाम चिंतन अखंड घ्यायचे आणि सदा असणारे डुलत राहायचे. इतका असणारा आनंद व्यक्त करायचे नारद मुनी. आईचे नारदे केलिया गमन मागे रावण उद्दगिन पाचो रोनी चतुर रानन उसे आपण ते ऐका. ग्रंथकार सांगू लागले बाबा नारद मुनीनं सांगितलं आणि आनंदानं आपलं राम नामाचा जप करीत गेले असणारा भजन करीत आणि इकडं असणारा रावण असणारा उद्विग्न मन झालं आणि उद्विग्न मन होऊन असणारा काय विचार करू लागला रावण. कौशल्या ते कोण कैची दशरथ तो कोण कोणाचे वंशी त्याची वस्ती कोण देशी हे मदपाची सांगावे. लगेच म्हणू लागला असणारा काय करा असणारा कोण्या देशाचा असणारा दशरथ कोणची असणारी कौशल्या आणि असणारा तिच्या पोटी असणारा राम येणार हे मला सविस्तर सांगा. नाही कौशल्याचा विवाद आला नाही दशरथ उपजला नाही राम जन्मला आला ते बोलिला नारद. नारदानं सांगितलं हे सत्य म्हणू लागला आणि असणारा दशरथ नाही असणारा जन्मला कौशल्य नाही आणि राम तर राहायलाच म्हणले जन्माला आणि नारद मुनीनं सांगितलं कसं. ऐकोनी रावणाचे वचन चौमुखे हंसे चतुर्नयन नारदाचे जे भाषण अनंत कोण करू शके. त्यावेळेस असणारा रावणानं सांगितलं आणि चतुरानन म्हणजे असणारे ब्रह्मदेव हसू लागले आणि हसू लागले बाबा असणारा ऋषीचं सांगणं हे असणारं खोटं होत नाही हे सत्य होत असते असं त्यावेळेस सांगितलं आणि हसू लागले. ब्रह्मा सांगे रावणा पासी कौशल्या करे कौशल्य रामासी दशरथ तो सूर्यवंशी आगयची निज राजा. त्यावेळेस ब्रह्मदेव सांगू लागले बाबा अयोध्येचा राजा दशरथ राजा
आणि ती असणारी कौशल्य देशाची असणारी कौशल्या आणि ह्या दोघाचा विवाह होणार आणि त्याच्यापासून असणारा रामाचा जन्म होणार हे ब्रह्मदेव सांगू लागले. रावण ऐकू लागला. त्या दोहीचे पाणी ग्लान होता रावणे केले विघ्न अनाथ नवे नारद वचन लागले लग्न समुद्री. त्यावेळेस असणारं रावणानं काय केलं असणार हेच लग्न लागायचं समुद्रामध्ये असणारी नाव असणारी काय केली बुडीली असणारी रावणानं. आता कुठून लग्न होणार असं असणारं रावणानं काय केलं पण काय घडलं ते ऐका. कौसल्या आणि दशरथा केली पागेले समुद्रांत कैचे निलग्न लागले तेत श्रोते वृत्तांत पुसती. त्यावेळेस ग्रंथकार सांगू लागले बाबा असणारी नाव बुडाली वाहून गेले. कौशल्य आणि दशरथाचं लग्न कसं लागलं ते असणारे संशय घेतात म्हणजे ते कसं लागलं ते सांगू लागलं. हे तवधुनाट परिपाटी काळी कांडी गुवावती नारदे दे कोणिया ज्ञानदृष्टी वदे जगजेटी निशंक. नारद मुनी असणारा स्वतःच्या असणाऱ्या दृष्टीनं बघतात आणि असणारे त्याला तिन्ही काळातलं ज्ञान असणारं प्राप्त होतंय त्याला दिसतंय तिन्ही काळातलं आणि म्हणून असणारे ते सांगू लागले ते सत्य आहे ते. सेतू बंद महात्म्यात दुसरे एक लघु महात्म्यात थोरिलिया महात्म्या अंत ग्रंथ समत लिहिलाने असे. म्हणूनच असणारा ग्रंथकारानं ग्रंथ लिहिला असणारा वाल्मिक ऋषीनं आणि हे ग्रंथ असणारा कवाल्याला हे असणारे जन्मोहाच्या आधी लिहिला रामायणाच्या आधी असणार हे ग्रंथ लिहिला आणि पुन्हा असणारी ही कथा वर्तली आणि ही असणारी खोटी नाही. आही रावण मही रावण त्याचे वदन आणि मरण कौशल्या दशरथ पाणिग्रहण ते संपूर्ण लिहिले असे. पूर्ण असणारा ऐरावण मैरावण असणारा त्याचा वध होणार आणि असणारी कौशल्या आणि असणारी पाणी ग्रहण करणार अशा असणारा त्याचा युवा होणार. ही पूर्ण असणारी ही कथा राम कथेमध्ये असणार लिखाण केले म्हणून सांगाय. असो या ग्रंथाची प्रतोक्ती झाडा तुझवा पैकिती वदनी वंदिता श्री रघुपती कविता करीती श्रीराम. कविता करीती श्रीराम असणारा आणि केली सीता सुद्धी मूळ रामायणाआधी असा असणारा ती कथा असणारी आधी केली आणि पुन्हा असणारी ही तयार झाला असणारी ह्या दोघांचं युद्ध अशी कथा आहे म्हणून सांगायची. माझे अंगी मूर्खपणा लटके निरे रामायण तेही वातीचा पैदान होय चलन मा पापा. ग्रंथकार नाद बाबा सांगू लागले बाबा असणारा मी असणारी अल्पशा मतीमध्ये असणारी कथा केली पूर्ण असणारी मला करणं लागली नाही. मला जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने असणारी मी थोडक्यात कथा ही केली. ग्रंथ असंख्य अनान तेथेही अनान निरूपण माझे भावार्थ रामायण सावधान अवधारा. असंख्य असणारी ही कथा आहे म्हणजे पण असणारी माझी म्या जर तयार केली ती अल्पशी असणारी असं असणारा काही शंका घेऊ नका अशी असणारी मला जसं कळलं तशी असणारी तयार केली. कौशल्या दशरथ पाणिग्रहण रावण करिता ती विघ्न समुद्रा माझी लागले लग्न ते अतिविधान अवधारा. अतिविधान ते अवधारा म्हणून सांगण्यात असणारा नाव उडीली वाहून गेली आणि असणारा त्या बेटावर असणारा जाऊन दोघांची कशी भेट झाली आणि दोघांचं कसं लग्न लागलं ते सावध चित्ताना ऐका म्हणून सांगेल. ब्रह्मा सांगे रावणा पाची कौशल्या दशरथ लग्नानासी वराड जाते कौशल्य दिसी पाचवे दिवशी लग्न सिद्धी. इकडे असणारे ब्रह्मदेव सांगू लागले बाबा असणारा आणि हे लग्न असणार पाचवे दिवशी असणार तो नाव उडीली पण पाचवे दिवशी असणार ते लग्न कौशल्य दिवशी मध्ये लागून गेलं म्हणून सांगेल.
आयसे रावणा ऐकती गोष्टी कौशल्यावरी शोभक दृष्टी दाढी घालून या उठा उठी हरिली गोरटी कौशल्या हरिली बोरटी कौशल्य असणार हे ऐकिलं रावणानं आणि ऐकून असणार ते कार्य करण्यासाठी तयार झालं. रावण कोटी भयभीत कौशल्या न ठेवी लंक्यात देव चिंतिती माझा घात ते परितार्थ करतील. त्यावेळेस असणारा कौशल्याचा घात करीन रावण असणारा इकडं बाकीच्याला भीती वाटू लागली. पण काय घडलं? देव कामारे मद पाची माझा मृत्यू आवडे चाची ते कौशल्या दशरथा पाची लघुला घेवेची नेतील. त्यावेळेस असणारा जरी असणारा हे न असणारा ताटातूट जरी केली तरी त्या दोघाचा असणारा मिलन होईल लग्न लागेल अशी असणारी कार्य करायचंच होतं. व इकडं बाकीच्याला भीती वाटू लागली. पण असणारे हे कार्य चुकत नाही म्हणून सांगा. आयचा धाक रावणाची कौशल्या ठेवीची लंकेची तेथे घालून या पोटासी समुद्र पाची ठेवले धाडी. त्यावेळेस असणारं हे असणारं काय केलं ती कौशल्य असणारी इथं ठेवलं आताच असणारा आपला घात होईल. त्यासाठी असणारं काय करायचं हे पेटी नेऊन तिकडं टाकून द्यायची अशी अवस्था झाली. दीपद्रांचे अमृत पडे लाडू पक्वाने रायत केले पात्रे भरून या चितळदळे साठविले पेटीत. त्या पेटीमध्ये असणारा समधी सामुग्री असणारी तिला खाण्या पिण्याची समधी व्यवस्था केली आणि त्या पेटीमध्ये घातली. या पेटी माझी कौशल्याची घालून या दाढी समुद्रापाशी समुद्रे ठेविले मीना पाशी मीने धाडेची घातली. त्यावेळेस त्या पेटीमध्ये खाण्यासाठी ठेवलं आणि त्या कौशल्याला ठेवलं आणि समुद्रात ठेवली. त्यावेळेस असणारी मिनी नावाची आणि तिच्यापाशी कशी गेली ते ऐका. मीन किरडीचा समुद्री त्याची तिमी झाले विद्यावारी मीन मने विद्याचे संचारी पेटी चूक चुरी होईल. त्यावेळेस असणारी तिला पेटी गवसली ती असणारी त्या माशीला आणि माशीचं आणि दुसऱ्याचं युद्ध सुरू झालं. त्यावेळेस असणारं काय केलं तिनं आधी नेऊन ती पेटी बेटीवर ठेवली आणि मग असणारी झाला. म्हणून या उठा उठी पेटी ठेवीन समुद्र पेटी मीन परतला युद्धासाठी शक्र दृष्टी संग्रामा. शक्रदृष्टी असणारी संग्रामाला म्हणजे युद्धाला असणारा निघाला. कुठं बेटीवर असणारी ती पेटी ठेवली आणि परत असणारा ते बिन युद्धासाठी आला. दशरथ लग्न तौरा करी पाय वाट मार्ग दुरी तारुवी बैतोनी समुद्री जाऊ ती रात्री कौशल्य देशी. त्यावेळेस असणारे हे दोन्ही असणारे काय घडलं त्या ही पेटी आधीच नेऊन ठेवली आणि दशरथ राजाची सुद्धा पाठी त्याच बेटावर गेली. जेवली होऊन यादी द्वारका पाय वाट दुरी देखा तारू बैचोनिया जाता लोका दिवसा धोका जाऊ पावती. त्यावेळेस असणारा थारू म्हणजे थारू असणारा म्हणजे ते चातू आणणारा आणि असणारे त्या पद्धतीनं असणारे ते भेटीवर गेले आणि भेटून असणारे कसे गेले त्यावेळेस असणारे कौशल्य देश. राया दशरथे परिवराड घालून या नावेवरी सवे निघाला समुद्री ते करी जावा वया. त्यावेळेस असणारे त्या नावेत बसलो समजे वराडा घेतलं आणि निघाले असणारे कुठं त्या कौशल्य देशाकडे निघाले. टक्के पताका नावेवरी निजाने त्राटल्या बेरी वराड चालिले समुद्री आती गजरी उल्हासे. अति गजरामध्ये असणारे गजर करीत असणारी ती नाव निघाली म्हणून सांगायची वराडाची आणि दशरथ राजा समजेत असणारे त्या नावे. रावणे पाळती करोनिया पुरी मान बळे येऊनिया नारी दशरथ बैचला दे नावेवरी ते निचाचरी फोडिली. त्यावेळेस ज्या नावेवरी दशरथ राजा बसले तो वराड बसल्याले आणि येऊन असणारं काय केलं
ती नाव असणारी फोडल्या गेली. काय घडलं? बाप होणार कैसे बळी ते न चुके कदा काळी दशरथ बुडता पैदळी झाले ते काळी अपूर्व. त्यावेळेस असणारा काही केलं तर असणारा म्हणजे ते होऊ शकत नाही त्या पद्धतीनं. आता हे ना असणारी बुडीली ना फोडली, पण याच्या मनानं असणारा आता नाजूक झाला. आता काही असणारा लग्न लागत नाही, राम काय जन्माला येत नाही, हे आल्यावर असणारा होणारी म्हणजे चुकतच नाही त्या पद्धतीनं. अशी अवस्था झाली. काय घडलं? दशरथ बुडता पैतळवटी राम नाम स्मरे वाक्य फुटी सवसा पडली फुटकी पाटी राम संकटी तारक. राम संकटी तारक असणारा संकटाला धावून आल्याशिवाय राहत नाही. म्हणून असणारी ज्यावेळेस हे वाटू लागले त्यावेळेस राम 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 म्हणजे जे नाही तोंडाला येणारे, कधी नाही म्हणणारे, त्यावेळेस सुद्धा असणारी भीती वाटू लागली की संध्याकाळी राम राम म्हणतात. तशी अवस्था आधीच असणारे दशरथ राजा रामनामाचं चिंतन करीत होते. पाड्यात बुडीली की असणारा रामाचं चिंतन सुरू केलं. म्हणून असणारी पाटी गवसरी त्या पाठीवर बसून कुठेही श्रीराम दशरथाचे कुशी म्हणून या नाम आठवे त्याची बुडता नवे काचा वेची नामे रायाची तारी रे. नामे रायासी तारिले असणारा दशरथ राजाचे असणारा वंशामध्ये राम जन्माला येणार आहे. म्हणून असणारे ग्रंथकार सांगेल बाबा, म्हणून मुखाला नाम आलं आणि नाम मुखाला आलं की असणारी पाटी गवसली आणि पाटी असणारी निघाली त्या भेटीकडे. नाम आठविल्या कांती अंता तामाजी अति शांती नामे तारक त्रिजगती सुख सविती श्रीरामे. नाम असणार तिन्ही लोकाला तारणार नामही असणारा. इतका नामाचा महिमा सांगायची. नाम घेतलं की असणार तारल्याशिवाय राहत नाही. त्या पद्धतीनं दशरथ राजाला तारून सापडता फुटकी पाटी समुद्र लाटांच्या लोटी जेथे कौशल्याची पेटी राजाच्या बेटी लागला. राजा त्या बेटी लागला. समुद्राच्या असणाऱ्या लाटा सुरू लागल्या आणि त्या लाटांना असणारा लोटीत लोटीत पाटी असणारी त्या ज्या बेटेवर कौशल्याची असणारी पेटी आहे त्या ठिकाणी असणारी ह्याची सुद्धा पाटी तिथं गेली. दशरथ पै उठा उठीच वेग चालिला त्या बेटी सरमुख दे कोणिया पेटी आश्चर्य पोटी मानिले. त्या बेटीवर गेल्यावर समोर गेल्या बेटीवर किती असणारी पेटी दिसली आणि आश्चर्य करू लागली असणारी. काय विचार करू लागली? भोवती समुद्राची घरटी येते कोण ठेविली या पेटी पाहता दुसरे न दिसे दृष्टी ईशम्य पोटी आणि वार. शून्य पोटी आणि वार असणारा. इथं तर चौकून पाण्याचा असणारा वेढा आहे आणि ही या बेटीवर असणारी पेटी असणारी ही कोण ठेवली? आश्चर्य करू लागले. कोण असणारी? दशरथ राजा. तेने ती पेटी हाती धरिली तोनारे किल्ली उघडली भितरी कौशल्या देखली आयसे बैचली संचित. ऐसे बैसली संचित असणारा त्या दशरथ राजाने ती पेटी उघडली. तर मधी असणारी ती कौशल्य आहे आणि कौशल्य असणारी बघितली त्या दशरथ राजानं. मग बघितल्यावर असणारा काय घडलं? दशरथ पुसे तो कोण यरी योम्य पावलिया पूर्ण तुम्ही कोणाचे कोण येथे आगमन कैशोनी. ज्यावेळेस बघितल्यावर दशरथ राजा विचारू लागले बाबा तू कोणाची कोण आहेस, कुठेही आहेस असणारा पूर्ण वृत्तांत मला सांगितलं कस काय आलीस असं विचारू लागले. राजा म्हणे तू गोरटी तूज कैसोनी प्राप्त पेटी तूज कोणे ठेविले बेटी समूळ गोष्टी सांगावी. समूळ गोष्टी मला सांगावी असणारी. ह्या बेटीवर असणारा तुला पेटीमध्ये कोण घातलं आणि ही बेटी तांदून कोण ठेवली ही असणारा समूळ कथा मला सांग. पायो निधी आघात गना मस्तक मगर अति दारुण आयचे दुत्तर दुर्गण मस्तान येथे आगमन कैसोनी.
येथे आगमन कैसेनी असणारा मगर मच्छेत असणारे या समुद्रात मोठमोठे असणारे मासे मगरी असणारे कासवे आणि पाण्यामध्ये तर असणारा काही येऊ ते भस्म करतात आणि तुला असणार कसं काय आणून ठेवलं इथं विचारलं. कौशल्य रायाची विराज बाळा राये दशरथ वरुणे मला तव रावण घालून या घाला घेऊन आला मज लंके. असं असणारा कौशल्य देशाचा राजा असणारा आणि त्याची मी असणारी कन्यावंडी असणारी आणि मला असणारं रावणानं काय केलंय तिथून असणारा मला आणलं आणि पेटीत घालून असणारा मला इथं आणून सोडलं. बळीचे रावण दचकला पोटी बळीचे बदला घेऊन या पेटी ठेवले राडले समुद्राच्या पोटी तेने बेटी ठेविले. भविष्य त्यानं ऐकलं असणारा आणि ते भविष्य ऐकून असणारा असा घात करायचा म्हणून मला पेटीत घातलं आणि समुद्राच्या असणाऱ्या पेटीवर ठेवलं. आयशिया सांगता गोष्टी कौशल्या बापे दाटली कंठी भागे अवगे मीच सृष्टी नव्याची बेटी दत्त. असं माझं भाग्य म्हणावं लागल म्हणजे असं माझं भाग्य आता दशरथ राजाची आणि माझी भेट कधी होणार आमचं असं असणारा युवा होणार हे ठरलेला आहे आणि हे ना असणारं हे भविष्य बघून मला समुद्रात आणून सोडलं. न व्हावे दशरथाचे लग्न या लागी रावणे केले विघ्न दशरथा करावया भग्न सोयग सैने मोकविले. आणि त्यानं असणारं काय केलं मला या असणारं ह्या समुद्रात आणून ठेवलं आणि आता दशरथाचं सुद्धा असणारं काय करायचं वराडा असणारं दशरथ त्याला असणारं यज्ञ करायचं आणि दोघांचं लग्न होऊ द्यायचं नाही असा त्याने विचार केला. जळो जळो तो दचानन स्वप्नेहीन व्हावे संभाषण धरो निदत्रताचे ध्यान प्राण त्यागिन स्वानंदे. झळो झळो म्हणजे ते रावणाचा असणारा आणि आता मी असणारा ज्या पद्धतीनं आमचा दोघाचा युवा ठरला म्हणजे आमची भेट होणार नाही आणि दशरथ राजाचं असणारं चिंतन करीत करीत मी प्राण त्याग करीन म्हणजे असं असणारा कौशल्यानं सांगितलं. दशरथ राजा ऐकू लागले. ऐकोनी कौशल्याचे वचन राजा झाला हिचे पन्न सप्त सागरी होता मग्न होणार पूर्ण चुकेना. ग्रंथकार सांगेल बा दशरथ राजाने ही असणारं कौशल्यानं सांगितलं. दशरथ राजानं ऐकलं पण दोघाचा असणारा योगायोग भेट झाली आणि होणार म्हणजे हे चुकत नाही त्या पद्धतीनं दोघांची भेट झाली. राजा सांगे निजव्रतांत रावणे माझा करिता घात राक्षिता झाला श्री रघुनाथ समुद्रांत बुडविता. वृत्त असणारे दशरथ राजा आपला वृत्तांत सांगू लागले. बाबा असणारा आमचाही तसाच घात करण्यासाठी आला आणि असणारा घात केला पण असणारा मी पाण्यामध्ये गेलो. राम असणारा आपल्या असणारा वंशामध्ये येणार आहे त्याचं मला चिंतन आठवलं म्हणून असणारा मला सुद्धा त्यानं तारलं. तो समुद्र वरील अंत येथे आलो मी दशरथ येरी पूजे तू आदात सुत रघुचा नातू सूर्यवंशी. रघुचा नातू सूर्यवंशी असणारा आणि म्हणूनच असणारा माझ्या वंशामध्ये राम येणार आहे आणि त्याचं चिंतन केल्यामुळं मी असणारा ह्या बेटावर पोहोचलो. ऐकोनी निश्चय वचन कौशल्या झाली सुंक संपन्न मोद तृष्टला धनाधन केले उल्लंघन एकांती. दोघांना एकूणाचा वृत्तांत ऐकला आणि कौशल्याला सुद्धा असणारा आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये रघुवरून आत असणारा मला सुद्धा तुष्टला म्हणली आणि असणारा माझा पती मला भेटवून दिला आणि त्या पद्धतीने दोघांचे असणारं लग्न त्या भेटीवर लागलं म्हणून सांगितलं. नाही कर्माची खटखट नाही लोकी कांतपट नसता लोकी कटकट लग्न लागले निर्दोष. लग्न लागले निर्दोष असणारा काही कटकट नाही म्हणजे किंवा अंतरपट नाही तिथं असणारा मामा नाही दोघाचाही मामा नाही पण लग्न तर लागून गेलं म्हणून सांगायचं.
दोईचा दोन्ही हरिका तोची तयाचा मधुपर्क बोल बोलिले दे अनेक मंगळाष्टिके ती तेथे मंगळ अष्टिके बोल बोलिले तेथे असणारा ते मंगळ अष्टक दोघाच्याच समाजातून झालं म्हणून सांगायचे. तिथं कोणीच नाही असणारा अशी अवस्था झाली. त्या दोघांचं लग्न लागलं असं सांगायचं. कल्पाची झाडीली फळे संकल्प पाची मुद्दा ओवाळे स्वधर्माचा दीप उजळे सुख कल्लोळ लग्नार्थ सुख कल्लोळ लग्नाचा असणारा कल्पच नाही तिथं असणारा असं असणारा ते दोघांचं लग्न लागलं म्हणून सांगा. अनोळखता मागे चांडे तोची पाय पाय मांडे ब्रह्मानंद वाडे कोडे सुख सुरवाडे लग्नार्थ ब्रह्मानंद वाडे कोडे असणारा दोघाचा लग्नाचा सुख सोहळा असणारा आनंदात झाला आणि दोघालाही असणारा सुखमय झाले. उदार येईल रघुनाथा लग्नी पावला अभिजित लग्न घटिका पाये भाजवत काय सांगत सावधान. ग्रंथकार सांगायले बाबा लग्न घटिका साधी म्हणले लग्न लागला असणारा रघुनाथ आता असणारा कौशल्याच्या उदाराला येणार असणारा असं असणारा विधान झालं म्हणले. आता पुढी सावधान चित्ता नाही का. दोहीची वळकी होती सपुष्ट सुटे निघेली अंतपट पुण्या वचने श्रेष्ठ मन निष्ठ होनी निठेले मन निश्चितने होऊन ठेले दोन्ही असणारा आनंदी झाले. अंतर्पत असणारा सुखला आणि दोघांचं लग्न लागल्यावर असणारा दोन्ही बी सुखरूप झाले. लग्न धरा समुद्र भेटी बोले तोची मुख्य पेटी लग्न लागले उठा उठी दृष्टा दृष्टी होतांची द्रष्टा दृष्टी दोघाची होताची असणारी लग्न लागून गेलो म्हणजे त्या दोघांचं. या परी कौशल्या निजकांत लग्नी वरिला दशरथ पुढील कथेचे अवतार्थ आश्चर्यार्थ अवतारा. ग्रंथकार सांगू लागले आजच्या अध्यामध्ये असणारा कौशल्यानं असणारा दशरथ राजाला वरून घेतलं इथपर्यंत कथा आली म्हणून सांगेल. कौशल्या आणि दशरथ दोघे बैसले पेटी अंत फळे पक्वाने भक्तीत जोड प्रसिद्ध स्वानंदे. आधीच असणारे फळ मूळ काय काय लागते ते ठेवलेलं होतं त्या पेटीत आणि त्या पेटीत बसले लोक फळमूळ खाऊ लागले आणि पाणी तिथंच पिऊ लागले असे असणारे तृप्त होऊ लागले. कौशल्या पूजे दशरथाची पुढे निर्गती आमुची कैसी राजा सांगे कौशल्याची राम नामेची आमा मुक्ती. कौशल्य दशरथ राजाला आपल्या पतीला म्हणून लागले बाबा आतापर्यंत आपण इथपर्यंत आलो लग्न लागलं आता पेटीत बसलो आता असणारे फळमूळ खाल्ले आपण तृप्त झालो पण इथून पुढे आपलं कसं होणार काय होणार. त्याला दशरथ राजा काय म्हणून लागले. वचित गुरु वचन करिता नामस्मरण भय भयाचे निजाण बोध वचन ते किती. ग्रंथकार सांगू लागले बाबा गुरु आहेत असणारे वशिष्ठ गुरु असणारे दशरथ राजाची आणि दशरथ राजाला वेळोवेळी असणार बोध दिलेला आहे ऐकलेलं आहे आणि असणारी म्हणजे आपल्याला असणारी तारून देणार आपले गुरु. आम्ही तुम्ही मिळून आता सावधान एकाग्रता भावे समजता रघुनाथा भव्य सर्वता आम्ही नाही. भय सर्व